आज मी 1 किलोमीटरच्या 3 स्प्रिंट मारल्या, पण पायापेक्षा जास्त कोरला त्रास झाला. आजचं टार्गेट होतं स्पीड आणि स्ट्रेंथ दोन्ही इम्प्रूव्ह करायचं आणि एक स्प्रिंट तर 3 मिनिटं 35 सेकंद मध्ये कंप्लीट झाली. तर चला बघूयात डे 24 कसा गेला. नमस्कार मित्रांनो, रनिंग जर्नीच्या डे 24 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी नेहमीप्रमाणे तयार वगैरे झालो. फ्रायडे इव्हनिंगला मी वर्कआउटसाठी रोडवर निघालो. ग्राउंडवर पोहोचल्यावर सर्वात आधी मी 10 मिनिटं इझी वॉर्मअप रन केलं. त्यामुळे बॉडी टेम्परेचर वाढला आणि मसल स्प्रिंटसाठी रेडी झाले. त्यानंतर मी स्टँडिंग वॉर्मअप एक्सरसाइज केल्या. वॉर्मअप केल्यामुळे आपले मसल ऍक्टिव्ह होतात आणि रनिंगसाठी बॉडी तयार होते. स्प्रिंटिंग फॉर्म इम्प्रूव्ह करण्यासाठी 4 वॉर्मअप ड्रिल सुद्धा केल्या. वॉर्मअप झाल्यावर वेळ आली मेन वर्कआउटची. आजचा वर्कआउट होता 1 किलोमीटरच्या 3 स्प्रिंट. पहिला स्प्रिंट सुरू झाला आणि मी फुल एफर्ट्स द्यायचा प्रयत्न केला. पहिली स्प्रिंट मी 3 मिनिटं 40 सेकंद मध्ये कंप्लीट केली. पहिल्या स्प्रिंट नंतर मी 3 मिनिटाचा रेस्ट घेतला आणि दुसरी स्प्रिंट सुरू केली. सेकंड स्प्रिंट मी 3 मिनिटं 35 सेकंद मध्ये कंप्लीट केली. सेकंड स्प्रिंटचं टायमिंग हे माझं आजचं बेस्ट टायमिंग होतं. त्याच एनर्जीने तसाच स्प्रिंट पण कंप्लीट केला. हे टायमिंग बघून मला खूप मोटिवेशन मिळालं. त्याच एनर्जीने मी तिसरा स्प्रिंट पण कंप्लीट केला. थर्ड स्प्रिंट मी 3 मिनिटं 50 सेकंद मध्ये कंप्लीट केली. तिसऱ्या स्प्रिंट मध्ये बॉडी खूप थकली होती, पण तरीही वर्कआउट कंप्लीट केला. स्प्रिंट वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर मी 10 मिनिटं वॉकिंग केली. रिकव्हरी सुद्धा वर्कआउट इतकीच महत्वाची असते, कारण त्यामुळे हार्ट रेट नॉर्मल होतात आणि बॉडी रिलॅक्स होण्यास मदत होते. पण आजचा वर्कआउट इथेच संपला नव्हता. आज मी स्प्रिंट सोबतच कोर ट्रेनिंग केली होती. स्ट्रॉंग कोरमुळे रनिंग फॉर्म चांगला राहतो, बॅलन्स इम्प्रूव्ह होतो आणि लॉंग रन मध्ये एनर्जी वेस्टेज कमी होते. म्हणून मी 3 कोर एक्सरसाइज केल्या: व्ही होल्ड, लेग फ्लॅट होल्ड आणि प्लँक. प्रत्येक एक्सरसाइजचे मी 2 सेट केले 85 सेकंद होल्डने. कोर कंप्लीट झाल्यानंतर शेवटी मी 10 मिनिटं स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात, रिकव्हरी फास्ट होते आणि इंजुरीची रिस्क कमी होते. आजचा वर्कआउट मधून मला एक गोष्ट शिकायला मिळाली: स्पीड इम्प्रूव्ह करायची असेल तर फक्त स्प्रिंट नाही तर स्ट्रॉंग कोर सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे कंप्लीट झाला माझा डे 24. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रनिंग जर्नीचा पुढचा डे मिस करू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.